नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवर सहर्ष स्वागत. मित्र हो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्यातील लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई झालेली असून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेले 5 महिन्यांचे पैसे सरकार जमा करण्यात आलेले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोणत्या अटी यासाठी लावल्या गेल्या याची इत्तमोत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये महिलांना त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी देण्यात येत आहेत. परंतु आपल्या राज्यामधील धुळे जिल्ह्यात एका लाडक्या बहिणीचे 5 महिन्यांचे जे काही पैसे मिळाले होते ते सर्व पैसे सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आलेले आहेत आणि आपल्या राज्य सरकारने अनेक लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू केलेली आहे. खरं पाहिलं तर मित्र, या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे हा होता. मात्र योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी अनियमितता आणि अपात्र लाभार्थींना निधी मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या आणि या तक्रारी समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक असताना ते पाळले गेले नाहीत आणि अशा लाभार्थींनी निकष डावलून योजना राबवणाऱ्या यंत्रणेला फसवले. मुख्य करून आपल्या राज्यामध्ये धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये अशी प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहेत. धुळे जिल्ह्यामधील एका महिलेचे 7,500 रुपये म्हणजे जवळपास 5 महिन्यांचे पैसे मिळालेले ते परत करण्यात आलेले आहेत, कारण या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत स्पष्ट झालेलं होतं. त्यामुळे प्रशासनाने तिच्याकडून 5 महिन्यांचा निधी म्हणजेच 7,500 रुपये परत घेतलेले आहेत आणि तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर या योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्व अर्जांची तपासणी सुरू आहे आणि तसंच या योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जदार ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जदारांची तपासणी होणार आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे ही लाडकी बहीण योजना आपल्या राज्यामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अतिशय महत्त्वाची होती. परंतु या योजनेत झालेला गैरव्यवहार आणि अपात्र लाभार्थी यामुळे या योजनेची विश्वासार्हता कुठेतरी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.